नमस्कार मंडळी. 100 एअर फ्रायर रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. रोजची 30-30 भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी कुरकुरीत मसाला भेंडी, तीही अगदी 2 चमचे तेलात. ही भेंडी तुम्ही जेवणासोबत तोंडी लावायला घेऊ शकता किंवा संध्याकाळी चहासोबत स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे 1/2 किलो ताजी भेंडी घेतली आहे. भेंडी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर ती चिकट होऊ शकते. आता आपण ही भेंडी गोल चकत्यांमध्ये चिरून घेणार आहोत. हे बघा, मी किती पटापटा भेंडीच्या गोल चकत्या पाडते. तुम्ही म्हणाल, ताई एवढी भेंडी चिरेपर्यंत आम्ही बोर होऊ. पण थांबा, तुम्ही बोर होऊ नये म्हणूनच तर मी ही ट्रिक वापरते. ज्या वेगाने माझ्या सुरीची हालचाल सुरू आहे ना, त्याच वेगाने तुम्ही खाली दिलेलं लाईकचं बटन दाबा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला अशाच नवीन नवीन रेसिपी बनवायला खूप हत्तीचं बळ मिळतं. आता ही सगळी चिरलेली भेंडी आपण थेट एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये काढून घेऊया. बघा, आता यात आपले घरगुती मसाले जाणार आहेत. सगळ्यात आधी आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि थोडासा घरचा मसाला. आता यात जाईल एक खास मसाला, तो म्हणजे शाही गरम मसाला आणि मुलांचा आवडता मॅजिक मसाला, ज्यामुळे भेंडीला अगदी चटपटीत चव येते. आता याला छान कोटिंग देण्यासाठी आपण यात घालणार आहोत 2 मोठे चमचे बेसन. बेसनामुळे भेंडीला एक वेगळाच कुरकुरीतपणा येतो. आणि माझी एक खास टिप, यात थोडासा शेंगदाण्याचा कूट नक्की टाका, यामुळे भेंडीची चव अजूनच वाढते. आता हे सर्व साहित्य हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून मसाला प्रत्येक चकतीला छान लागेल. मसाला लावून झाल्यावर वरून थोडा तेलाचा स्प्रे करूया. तुम्ही बघू शकता, आपण यात अजिबात जास्त तेल वापरलेलं नाही आहे. आता बास्केट एअर फ्रायरमध्ये ठेवूया. इथे मी 180 डिग्री सेल्सिअस तापमान सेट केलं आहे आणि वेळ लावली आहे 10 ते 15 मिनिट. साधारण 5 ते 7 मिनिट झाली की एकदा बास्केट बाहेर काढून भेंडी हलवून घ्यायची, म्हणजे ती सर्व बाजूने सारखी भाजली जाते आणि एकसारखी कुरकुरीत होते. आणि बघा, 10 ते 12 मिनिटातच आपली चटपटीत आणि अतिशय कुरकुरीत मसाला भेंडी तयार झाली आहे. याचा आवाज ऐका, आहे ना एकदम कडक. कमी कष्टात आणि कमी तेलात झालेली ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. डब्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. लवकरच भेटू पुढच्या नवीन एअर फ्रायर रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.